ते माझ्या तुम्हाला त्रिवार अभिवादन. साधू साधू साधू. म्हणते माझा प्रश्न असा आहे की आपल्याला पंचशिलाचे पालन का करणं गरजेचं आहे आणि कसं केलं पाहिजे. म्हणजे रोजच्या जीवनात पंचशीलचे पालन कसे करावे हो हा आपला क्वेश्चन आहे. हो तर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे. तर सुरुवात करावं आपल्याला सुरुवात करावं लागेल 3 रत्नाला शरण जाणे, बुद्धाला शरण जाणे, धम्माला शरण जाणे आणि संघाला शरण जाणे. ते 3 रत्न म्हणजे आमचं एक पहिले आमच्या जीवनातले एक पहिले द्वार असतं की जेव्हा आम्ही त्या 3 रत्नाच्या प्रती आम्ही बुद्धापर्यंत पोहोचू शकतो आणि धम्माला बी आम्ही आपल्या कृतीमध्ये आचरणामध्ये घेऊ शकतो. तसं हा स्ट्रॉक संघ आहे, त्या संघाची आम्ही सेवा करू शकतो. तर अशा प्रकारे हे 3 रत्न बुद्धं नमामि म्हणजे बौद्ध तेथा नाही आहे, बौद्ध प्रतिमात नाही आहे. बुद्ध आमच्या बुद्धीचा विकास आहे, याला बौद्ध म्हणतात. बोध आमच्यामध्ये बोध झाला नाही तर आम्ही काही करू शकणार नाही. म्हणजे बुद्धीचा विकास झाला पाहिजे. बुद्धीचा विकास याला बोध म्हणतात. मूर्तीपूजन काय नव्हतं. मूर्तीपूजन काय ते बोलू शकणार नाही, काही सांगू शकणार नाही, नाही का. तर आमची मूर्तीपूजन भगवंतांनी सांगितलं नाही आणि बाबासाहेबांनी सांगितलं नाही की खूप तुम्ही आरती करत बसा आणि खूप काही त्याच्या आधारे तुम्ही राहत बसा, तर ते आमचं काहीच भागायला देणार नाही. पण त्याचे जे आचरण सांगितलेलं भगवान बुद्धांनी 3 रत्नापासून तर पंचशीलचं जो पालन करणार ते या पंचशीलच्या पालनच्यामधून 5 गोष्टीच्या आम्हाला 5 गोष्टीमध्ये येतो, एक कुशल आणि एक अकुशल. कोणी चांगल्या मार्गावर चालतात, कोणी अमार्गावर चालतात. तर जेव्हा आपण 3 रत्नाला शरण गेल्यानंतर बुद्धं नमामि म्हणजे बोधीचा विकास, बोधी जागवायची. पहिले सिद्धार्थ गौतमांनी पहिले त्यांची बोधी जागली, चिंतनमय प्रदेश आधी, तेव्हा त्याला ते दुःखाचे कारण शोधण्यात आलं. तर त्यांनी संकल्प केला शील म्हणजे काय. शील म्हणजे एक आमची जड, किती तुफान आला तरी ते डगमगत नसतो. आणि त्यानंतर धम्म म्हणजे धम्म आमच्या कृतीमध्ये कुशल चित्ताची चेतना जागून सर्वेच्या प्रती कोणाला दुःख नाही देता, कोणाला हानी नाही होता, हा शीलाचा आपला धम्माचा आधार, कुशल चित्ताचा धम्म. आणि संघ हे जेवढं काही संघ असतो, श्रावक संघ असो, भिक्षू संघ असो, उपासक संघ, उपासिका संघ असो, जे काय आमचे वडीलधारी आहे, हा संघ, या संघाला सेवा करणे, मदत करणे, भुकेल्याला भोजन देणे, ताणलेला पाणी देणे, नग्नाला वस्त्र देणे, रोग्याला औषध देऊन त्याची सेवा करणे, हा संघ. तर तो संघ आम्हाला अथांग म्हणजे श्रावक संघ हा आम्हाला खूप काही मदत करू शकतो. तर अशा आपला एक क्वेश्चन पडला की रोजच्या जीवनात पंचशिलाचे पालन कसे करावे. बरोबर आहे. हो बरोबर. तर भगवान बुद्ध म्हणतात आपण यापूर्वीच प्रस्तावित आणि उल्लेख केलेला आहे काय की आपण पूर्ण करू शकणार नाही. कारण की भगवान बुद्धांनी एक शील म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि त्या शीलाचं पालन करणं कठीण आहे. नाही करू शकत आम्ही, कारण की आम्ही गृहस्थी लोक या भवसागरामध्ये वळण्याकरता जन्माला आलो, आम्ही लालसा घेऊन आलो आहे, आमची तृष्णा जन्माला. जसं आम्ही जन्म येतो, आईच्या उदरातून बाहेर निघतो, तेव्हा तो लढत येतो, आत्ता माझ्या खावी. ते कुऱ्हाडी तो आपल्या मुखामध्ये घेऊन येतो आणि मुखामध्ये कुऱ्हाडी घेऊन आल्यानं ते तृष्णा उत्पन्न होते. आत्ता मला चाहिए रे, पहिले चाहिए मला हवा चाहिए रे जीवित राहण्यासाठी. मग भूक लागते, मला भूक लागली, मला जेवण पाहिजे, तर आई दुखी राहायचो. याच्यासाठी तो लागला चिपका माझ्या, कोणाचा, हा माझ्या. आणि मग चाहिए रे, मग मला खेळून चाहिए रे, मग छोटं नाही मला मोठं पाहिजे, भाऊ पाहिजे रे. आणि त्याच्यामध्ये जरी कोणी काही म्हटलं तर मग त्याच्या प्रती काय होते, राग आणि लोभ, द्वेष उत्पन्न होतात. आणि तो म्हणते ऐक तुझा नाही माझ्या, आणि तो माझ्या 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 करता भाव करता करता तो तसा शेवटच्या सणापर्यंत दुःखाची कारण माझी तृष्णा. म्हणून भगवंता म्हणतात अरे जन्मच दुःख आहे रे, दुःख रसा राहिला तर तुम्हाला लढायची काही गरज पडली नसती. म्हणून जन्मही दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, व्याधा पण दुःख आहे आणि मरण पण दुःख आहे. तर अशा प्रकारचं भगवान बुद्ध ही 4 आर्य सत्यावर सांगितलेली गोष्ट आहे. आणि या 4 आर्याच्या माध्यमातून आपण जे काही क्वेश्चन विचारलं तर आपण यापूर्वीच आणि या प्रस्तावामध्ये आणि उल्लेख केलेला आहे की आपण ह्यापूर्वी हे पूर्ण आणि
करणारच नाही, कारण की एक शील महत्त्वाचं, एक शील चुकलाच आम्हाला हानी होतं, कारण की याच्यामध्ये पस्तावा आहे. तर अशा प्रकारच्या अपेक्षा बी निश्चित न करता आणि शील पालनाचा आरंभ आणि करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही, मी कठोरपणाने शील घेतलेला आहे. पानाती पाता वेरमणी आहे ना, की जो शीलवान म्हणतो अरे नाही, मी हिंसा करण्यापासून प्रतिज्ञा करतो, मी हिंसा करणार नाही आणि मी कोणाला पण परवानगी देणार का, बाबा मी नाही कर, तू कर, याचा दोष आहे. पुन्हा म्हणतो का आधीन दाना वेरमणी शिक्कापदं समादयामि. तर म्हणजे की ही कोणाची तरी वस्तू आहे, माझी नाही आहे, न दिलेली वस्तू, न मागितलेली वस्तू, मी अशी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची म्हणजे प्रतिज्ञा करतो. तिसरी गोष्ट असते कामेश मिथ्याचारा वेरमणी शिक्कापदं समादयामि. म्हणजे असे कोणती बी असे मी वाईट कृती करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. मुसावादा वेरमणी शिक्कापदं समादयामि. म्हणजे असं कोणत्या मी या वाचेने, या कायेने, या चित्ताने अशी कोणालाही बी मी असे वाईट दृष्टीने पाहणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कोणाचे झगडे मी लावणार नाही आणि आपली जीविका चालवण्याकरता उलटं सिधं मी कार्य करून आपली जीविका चालवणार नाही. मुसावादा वेरमणी म्हणजे मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतोय. पाचवं शील अजून भगवान बुद्ध म्हणतात अरे हे तर सर्वापेक्षा खतरनाक, कारण तो अविद्यामध्ये वळत असतो. सुरामेर म्हणजे पम्माच ठाणा वेरमणी शिक्कापदं समादयामि. त्या सूर्यापासून भगवान म्हणतात जो व्यक्ती ह्या नशेमध्ये जीवन जगत आहे, तर त्याची जी आर्थिक जीविका आहे, धन संपत्ती आहे, आईवडिलांचे कमवून ठेवलेल्या आपल्या मुलाबाळासाठी आपल्याकरता, तर ते सर्व नाहीशी होते. कारण की तो आपल्या व्यसनामध्ये गुंतवत असतो आणि पूर्ण बर्बाद होतो. तर त्यांना परिवाराची काही चिंता राहत नाही, कारण की अविद्या असतो. याला म्हणतात अविद्यापच्चय संखारा. संस्कार, संस्कार पच्चया वियान, वियान पच्चया नामरूप, नामरूप पच्चया सळा येतं, सळा येतं पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव हे कोणाचं झालं, अरे हे माझं भव, भव पच्चया जाती आणि जाती पच्चया जरा मरण. तो तसाच भव भव मामा मामा करता तसाच मरतो. म्हणून आपण हा पंचशीलचा पालन केलाच पाहिजे, कारण की हे पंचशील आमच्या जीवनामध्ये खूप सुख शांती देण्याचा मार्ग आहे. आणि हे शील पालन विना आणि अगदी अगदी ठाम आणि हा पक्का निर्णय घ्यावालाच पाहिजे. म्हणजे भंतेजी तुमचं बोलणं असं आहे की पंचशीलाच्या पालनाने आपण दुःखमुक्त होऊ शकतो. होऊ शकतो, कारण की आमच्यामध्ये पंचशील आहे, त्याच्यामध्ये मैत्री आहे, करुणा आहे, एकामेकाच्या प्रती करुणा वाटेल. म्हणजे भगवंताने काय केलं, शीलाचा आधार घेतला, संकल्प केलं आणि संकल्प करून त्यांनी एकदम समाधीपुष्ट केली. दुःखाचे कारण काय, दुःखाचे कारण तोच ना, मी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची हिंसा करत आहो, मी स्वतःच्या स्वार्थासाठी चोरी करत आहो, जोरजबरदस्तीने लुटमार करत आहो. हा शील आमच्यामध्ये आचरणामध्ये असला तर आमची भावना काय नाही बाबा हे तर मलाही लागणार, पण त्याला किती दुःख होत असेल, तर याच्यापासून तो अलिप्तपणे शिक्षा ग्रहण करत असतो. म्हणजे कोणत्याही प्राणी हिंसा करण्याची भावना जागत नाही आणि दुसऱ्याला बी तो पुरस्कार देत नाही का मी नाही कर बाबा तू कर. अशा कोणत्याही बी गोष्टी असतात, या पाचही गोष्टी. तर जो सुराम करत असतो तर त्या सुरामध्ये तो बेहोशीवर राहतो, त्यांच्या पैशाची बर्बादी होतो, परिवार सुखाने राहू शकत नाही, आईवडिलाला बी जन्म देता रे माता पितू पठाणं. आमचे देवस्थ कोण आहेत, मंदिरात नाही देव, दगडाचे देव आम्हाला देणारच काय आहे. प्रतिमा आम्ही ठेवली, खूप आराधना केलं, खूप नवस केलं, बाबा मी कुठेच कामाला जात नाही, मला खूप मी आंब्याचं झाड लावलं, एक निंबाचं लावलं, तर निमदेवता मला मिठा मिठा आम खावायला दे. तर तसं नाही होणार. तसं होणार का बाबा, नाही होणार का. आंब्याला म्हटलं नाही बाबा, अरे आंब्याला देवता मला कडू 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 एक निंबाची रस दे, कारण की मला दुःखातून मुक्त व्हायचं आहे. निंबाचं काम खूप करतो बरं, भला तुमच्या आंबा आहे ना तो आम्हाला हानी करेल, पण निम आम्हाला जे रोग उत्पन्न झालेला आहे तो आम्हाला दूर करेल. म्हणजे आपण जसे कार्य केले तसं आपल्याला फळ मिळणार. जसं आम्ही बीज लावलेलं आहे, बीज छोटंच राहायचं. अच्छा, खूप पूर्वीच राहायचं तो बीज, एवढं एक बीज लावलं
तर त्या बीजापासून एक वृक्ष तयार झालं, अनेक अनेक बीज तयार होतात, अनेक अनेक झाड तयार होतात. म्हणजे हे आपल्या करणीचे एक परिक्रम फळ असतात. तर अशा प्रकारचा हा पक्का आपण निर्णय घ्यावा की मात्र या कर्माकर्माने प्रगती साध्य करीत पुढे 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 जावे. आणि सुरुवातीलाच आणि हे थोडे थोडे अवघड वाटणारच आपल्याला. वाटणार नवीन माणसाला शील म्हणजे काय समजत नाही, बेहुशी राहते ना, अवघड वाटतो. परंतु त्यांना शक्यता आहे, कारण की यापूर्वी अशा प्रकारे विरक्तीचा म्हणजे शील पालनाचा असा शील पालनाचा प्रयत्न आपण कधीच करून पाहिलेला नाही. याच्यानंतर बरेचसे आता बी लोक आहेत, त्याला शील म्हणजे काय, याचना म्हणजे काय, भिक्खू लोकांचा आधार म्हणजे काय कधीच समजत नाही. तर शील काय समजणार, बेहोशीवर आहेत बिचारा, कधी त्याच्यापर्यंत विहारापर्यंत गेले नाही. विहार म्हणजे काय, विहार कशासाठी आहे, विहार म्हणजे बुद्ध विहार म्हणजे बोधीचा विकास. त्याच्यापासून आम्हाला धम्म शिकायला मिळतो, त्याच्यापासून आमची विकास होतो, त्याच्यापासून आम्हाला प्रगती मिळतो. याचं नाव आहे बुद्ध विहार. आता हे वर्षवास म्हणजे काय, वर्षवास आणि काय भिक्षूला एकाच जागी राहण्याकरता भगवंतांनी मान्यता दिलेली आहे. वर्षा म्हणजे वर्ष पडत आहे, पायऊस पडत आहे. वास म्हणजे एका जागी भिक्षूने राहून शनी 3 महिन्याकरता ते एकाच जागी वास करणे, अभ्यास करणे आणि लोकांपर्यंत उपासक उपासिकापर्यंत त्याला धम्माचं वितरण करणे, याला वर्षवास म्हणतात. भंतेजी, आता आमचा असा प्रश्न आहे की जेव्हा परलोकची यात्रा जेव्हा निघतो तेव्हा नातेवाईक आपल्याला वाचवू शकतात का, या नातेवाईक आपली काही मदत करू शकतात? बघा, आपला क्वेश्चन खूप अति महत्त्वाचा आहे आणि चांगला आहे. याला बुद्धिजम म्हणतात. कधी बुद्धीची विकास करतो तर तोच या बुद्धाच्या तत्वावर चालणारा माणूस महापुरुष बनतो, तर तो सम्यक संबुद्ध बनतो. धन्य, खूप आई वडिलाच्या उदराला तुम्ही जन्म आले, पुण्यवान आहात आणि खूप तुमचं भविष्य मोठं होणार. आणि या बुद्धिजमच्या माध्यमातून आपण खूप तुमचा पाऊल समोर चालला आणि लोकांपर्यंत हा धम्म तुमचा ईश्वरपर्यंत हा फैलाव होणार. तर बघा, परलोकाची यात्रा केव्हा सुरू होते हे तर आपल्याला मालूम आहे का, नाही. तर परलोकाची यात्रा जेव्हा सुरू होते तेव्हा नातेवाईकपैकी बी कोणी बी वाचवायला येऊ शकतच नाही. कारण जे त्यांची परियात्रा निघतो तर आपला जन्म घेऊन येतो, 2 कर्म घेऊन येतो, एक चांगला कर्म, एक वाईट कर्म. चांगला कर्म निघला तर त्याची यात्रा निघली, त्याचा करोडाचे लोकांची संख्येने उपस्थित होतात. आणि वाईट कर्म केला, जाऊ दे ना, मेला चांगला झाला, कितीतरी त्रास होता, काही कामाचा होता नाही. तर अशा प्रकारचे परलोकाची यात्रा निघतो तेव्हा आमचा नातेवाईक ज्यांच्यासाठी आम्ही कष्ट करत असतो, रात्रीदिवस उपास तापास करत असतो, खूप परिश्रम करत असतो, किती दुःख व्याधना सहन करत असतो, पण तेव्हा ती यात्रा सुरुवात होते तेव्हा आम्हाला कोणी नातेवाईक कोणी वाचवायला येऊ शकत नाही. कारण की ते मृत्यूपासून की तुमचे रक्षण करू शकत नाही. मृत्यू म्हणजे काय आहे, अरे मृत्यू येणार, जन्म आहे तर मृत्यू आहे. पूर्वीचे लोक काय म्हणतात, ऊपर से आहे चिट्टी तर क्या करे तुम्हाला जडीबुट्टी. डॉक्टर बी काय करणार बाबा, कारण की त्याची घटक आलेली आहे, त्याची वेळ झालेली आहे, त्याला नेणार. म्हणजे जेव्हा मृत्यूच्या वेळ झाला तेव्हा डॉक्टर पण काही करू शकत, काहीच करू शकणार नाही. सुरा म्हटलं, आपण सूर्याची गोष्ट केली आहे की डॉक्टर आम्हाला वाचू शकत नाही का, परंतु तो आम्ही नशा करून शनी हे जीवित राहण्याची यंत्र भरलेल्याच येते. आमच्या अंतर्मनात जीवित म्हणजे 32 घटक म्हणजे जीवित राहण्याकरता प्रत्येक यंत्र म्हणजे प्रत्येकात. तर आमच्या पहिले तर फोपस आहे, कलिजी आहे, आती आहे, लिव्हर आहे, किडनी आहे. आता जो खर्राच खात असेल तो कॅन्सर तयार करत आहे. डॉक्टर म्हणतात खर्रा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका, कॅन्सर होतो. बोटं लागल्यात मोठे मोठे, मीच म्हणत नाही. दुसरा कोणी सिगरेट गांजा बिडी पितो, अर्धा जो बाहेर निघतो, अर्धा आमच्या कपामध्ये तयार होतो. तिसरा आहे की जो सुरा करतो, चाहे इंग्लिश असो, ब्रांडी असो, देशी असो, कच्ची असो, हे आमची जीवित राहण्याची यंत्र ते अल्कोची बनतो. तर जशी आमच्या पोटामध्ये जातो तर ते बघा की पूर्ण शरीराला जाळून भाजून टाकतो आणि त्याला
पूर्ण कलिजे, फुफ्फुस, आती, किडनी, लिव्हर पूर्ण सोडवावा लागतो. मग खूप पैसा राहतो त्याच्यापाशी. काही परिश्रम करतो, त्याला हाव आहे ना, तो आपला स्वतःचा पाहत नाही, समोरचा माझ्या पोराचा भविष्य झाला पाहिजे, माझ्या नातवनात्राचे झाला पाहिजे, सरल्या नाही पाहिजे एवढं संगीत करण्याची तो हाव करतो. आणि कोणी कोणी माणूस गमवायचं काम करतो. जेवढा रोजीला कमावतो तेवढा तो आपल्या नशामध्ये खाण्यापिण्यामध्ये मौज करतो, खावं पिवं मौज करतो. कल तो मरणाच आहे. त्याला धनाची काही गरज आहे का? कोणाची आशा आहे का? काहीच नाही. मुझे मरना आहे भाई. तर अशा प्रकारे तो विचार करतो. आणि जेवढा काही पैसा असतो तेवढा एक रोग तयार झाला, आपण डॉक्टरपाशी भरती करतो, डॉक्टरमध्ये भरती करतो. आता डॉक्टरचा पेशंट कोण आहे, त्याची शेती कोणाच्या भरच्यावर? पेशंटच्या भरच्यावर. पेशंट जसाही गेला तसं त्यांनी कशावर टाकतात? टीचरवर टाकलं, आतमध्ये नेलं, आयुष्यामध्ये टाकून दिलं. डॉक्टरपाशी 2-3 लोक राहतात. एक नोंदणी करणारा, दुसरी सिस्टर आहे ते बाटल चढवणारी, आणि तिसरा एक राहायचो चौकीदार की आतमध्ये येऊ नका, पेशंटला त्रास आहे. म्हणजे पूर्ण 32 घटक आमचे लावून टाकतो. आणि त्याचा कनेक्शन राहतो टी व्हीमध्ये राहतो. जसं ह्या मोबाईलमध्ये आपला कनेक्शन चालू आहे तसं त्याचं टी व्हीमध्ये राहतो. डॉक्टर कोठी बी असो, त्याच्या घडीमध्ये आहे, गाडीमध्ये आहे, वरतं बंगल्यामध्ये ते सर्व कनेक्शन त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. जेथपर्यंत त्याचं ते औषधीच्या भरवशावर तो ऑक्सिजन लावतो, बंद करतो, श्वास म्हणजे येवाले नाही, पण तो ऑक्सिजनच्या भरवशावर तो आपल्याला जीवित ठेवतो. धुकधुक राहते, बोलू शकत नाही. आणि तो 6 दिवसापर्यंत त्याचे घटक पूर्ण चालले जातात. पण डॉक्टरला मालूम राहते का हा संध्याकाळीच गेलेला आहे, पण संध्याकाळी तुम्हाला सांगत नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टर येतो, आपण म्हणतो चला डॉक्टर राहून आलेला आहे, आपला पेशंट कसा आहे विचारू आपण. डॉक्टर पेशंटपाशी जातो, डॉक्टर पाहतो पेशंटकडे. डॉक्टर तर पेशंट तर रात्रीलाच गेला ना. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही सर्व असे त्यांच्या जेवढं डॉक्टर साहेब पैसा जेवढा काय लागेल तर काही कमी करणार नाही. आम्ही आमच्या पण पेशंटला वाचवा, आमच्या परिवारासाठी वाचल्या पाहिजे. तो आहे ना, हो वाटतो असं वाचलं वाचलं पाहिजे. आणि तो म्हणते झोकानं बोलते. मग म्हणते आता मी काय करू, काय देव तर बनलो नाही मी, नाही का. जेवढं माझ्याशी बनलं तेवढं पण मी केलं, माझी कोशिश होती. पण आज तुमच्या म्हणते पेशंट गेला. पण पहिलं पेशंटला नेऊ नका, पहिले जी इन्व्हेंटरी केली आहे त्यांच्याकडे जा. खर्रा बनवा लागेल ना बाबा. हो म्हणजे पैसे भरायला लागते, पैसे भरावं लागेल नाही का. औषधीचे पैसे तुमच्या पैसे औषधीचे घेत नाही, पुऱ्या पिठीच्या पिठ्या लावून टाकतो, लावतो ना. आणि शेवटच्या सणाला ते जेवढी काही टोटवली, आज भरती किती वाजता झाली, किती वाजून किती मिनिटानं झाली, याचा ट्रीटमेंट कोण्या टायमाला झाला आणि याचा मृत्यू कोण्या टायमाला झाला, अशी ते वजाबागी टोटल काढून पुरा टोटली पैसा 5 लाख 6 लाख हजारची गोष्ट राहिली नाही, 10 रुपयाची गोष्ट राहिली, लाखाची गोष्ट आहे. आणि जेवढे बी लाख जमा केले किंवा नाही बी असले तर कर्ज बाजार काढून शेणी आपण ते जमा करतो आणि तो खरा हातात घेतला म्हणजे आपला मुलगा घेऊन जा, पेशंट घेऊन जा, गेला तो घरी येतो, आपण लढभूक होतो आणि एका दिवसामध्ये त्याला शमशान घाटामध्ये नेऊन पेटवून शेणी आणि दुसऱ्या दिवशी लाकड कुठं नदीमध्ये आहे ना. बरोबर आहे, खरी आहे. तर अशा प्रकारे हे आमचं ज्याच्यामध्ये हा आचरण नसता शिलाचा तो अविद्यामध्ये चालत असतो. म्हणजे अगर आपण शिलाचे पालन केलं तर आपण मृत्यूला लांबवू शकतो. लांबू म्हणजे मृत्यूला लांबू शकतो, परंतु लांबू तर शकणार नाही, कारण की ते जे घटक आहेत म्हणजे जे मृत्यू ज्या घडायची आहे ते तेव्हा घडणारच, ते घडणार. परंतु एवढी आहे की जे आम्हाला मृत्यूच्या सणामध्ये ज्या वेदना होणार आहेत, ज्या घटना होणार आहेत, जो त्रास आपल्याला नाही तो होणार नाही. शिलाचे पालन केलं कारण की तो कुशल कर्मान जात आहे, सर्वांचे सेवाभाव करणार, त्याच्या मनामध्ये मैत्री जागवणार आहे. अरे त्याला बसता बसता अटॅक येऊन जातो, कधी बाहेर गेला ठोकर लागला पळून जातो, त्यातच खतम होतो. कधी रोडवर गेला एखादा ऍक्सिडेंट म्हणतो आपण, हे त्याचे कर्म आहेत कुशल, की जे कुशल कर्माचं परिक्रम म्हणजे त्याला कोणालाच करण्याचे असा चान्स देत नाही. म्हणजे तो माणूस तडपून मारत नाही, तो काहीच नाही. एकाच दिवसामध्ये सर्व शमशानमध्ये राख रांगोळी आणि दुसऱ्या दिवशी राखड नदीमध्ये. तर हे ते कुशल कर्माची परिक्रमा आहे. आणि जो अकुशल कर्म करतो, अरे वर्षानुवर्षी एकाच खाटेमध्ये त्याला कोणी भोजन द्यायला बी त्रासून जातात. आणि शेवटमध्ये गेल्यानंतर बी हे 4 जो लोक राहतात, नेणारे लोक दूत, तर ते बी त्रासून जातात, कारण की घाण असतात, म्हणजे याला नरक योनी म्हणतात. म्हणजे कुशल कर्म स्वर्गात जातो
आणि जो अकुशल कर्म करतो तो नरकातच भोगतो. मग याच जीवनामध्ये आम्हाला हे परिपूर्ण करून द्यायचं असे भगवान बुद्ध म्हणते. कारण की आणि हे अनित्य आहे, जन्म आहे तर मृत्यू आहे, पण हे केलेले आमचे कर्म आमच्या साथने चालत असतात. जशी आम्ही कर्म करणार तसं जर काही एक प्रकारचं वाईट कर्म केले की बैलबंडीचा चाक त्या बैलाच्या पाठीमागे चालत असतो, तसं आमचे केलेले कर्म साथ मध्ये आपल्या चालत असतो. म्हणजे आपण जसे कर्म केले तसंच आपल्याला भेटणार. तसंच आम्ही बीजच तसं लावलं, आमच्या आईवडिलांनी बीज लावलं आणि चांगलं बीज असेल तो फळ आम्हाला चांगलं देणार, आंबाच खायला भेटेल. आंबा खायला भेटेल. परंतु त्यानं आपल्या बीजापासून अनेक उपद्रवंशाने लावलं तो कडूच भेटेल. हो, तो झाड कसं निघणार, पौंदा कसं निघणार. मग ते बी आईवडिलांची काही सेवा करू शकत नाही, नातेवाईला चांगलं पाहू शकत नाही, तो स्वतःचे बी आपली शरीराची किंमत करू शकत नाही, हानी करतो, म्हणजे दुष्कर्म. तर अशा प्रकारचं भगवान बुद्धांनी आणि हे शहाण्याने आणि स्वतःला बी शिलात आणि प्रतिष्ठित करून आणि स्वतःसाठी बी निर्वाणाकडे आणि नेणाऱ्या मार्ग स्वच्छ करावा. निर्वाण म्हणजे मूर्तूलाही नाही सांगितलं भगवंतांनी. निर्वाण म्हणजे जे आमच्यामध्ये तृष्णा जागलेल्या मला चाहिए रे, लोभ. मग लोभ झाला, मग त्याच्यामध्ये राग द्वेष आणि मग त्याच्यामध्ये अहंकार, मी हे कोण केलं, हे मी केलं, अरे हे महा. तर याच्यामध्ये ते राग द्वेष उत्पन्न होतो आणि तो सर्व परिवारापासून दूर होतो. मा 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 हा माझा अहंकार आहे. म्हणजे निर्वाण म्हणजे सगळं भावने नष्ट करणे. जे काही भावना आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे आवडीनिवडीची वस्तू आहे, हे माझीच आहे, हे कोणी नेली, हे त्याने काढून नेली, याच्यामध्ये राग. तर म्हणजे हे या वस्तूपासून एकदम म्हणजे नाहीसं करणे. जे आज मला लागत आहे, मला भोजन लागत आहे, आजचं मला भोजन मिळालं हे माझं आहे, उद्याचं माझं नाही आहे. कारण की अनित्य बाबा, कोण पाहिलं तुझं सण, उद्या सण कोण पाहिलं. पण आम्ही आजचं काही वर्षानुवर्षाचं पाहतो ते याच्यामध्ये दुःखाचे कारण आहे. अच्छा बनतेजी, आम्हाला आता एक प्रश्न असा आहे की आता आमची जी नवीन जनरेशन आहे, तर आजच्या युगामध्ये चित्त एकाग्रता नाही आहे. तर यांचे चित्त म्हणजे काय होते, ज्याला शीलच नाही आहे तर तो निर्वाणाला बी प्राप्ती करू शकत नाही, त्याला तो मार्ग जो आहे स्वच्छ बी करत नाही. म्हणजे असा हे ज्या प्रकारे एक पटाचार्याची कहाणी भगवंतांनी सांगितली, तर हे उपदेश आहे. म्हणजे पटाचार्याला उपदेश करताना हे भगवान पुढे काय म्हणाले, भगवान म्हणाले, अरे मूर्तू जेव्हा मनुष्याला पकडतो ना आणि तेव्हा पुत्र, पिता, बंधू किंवा नातेवाईक ही मृत्यूपासून आणि त्यांची रक्षा करू शकत नाही. कारण म्हणून ही गोष्ट वळखून आणि शाईन्या मनुष्याने आणि शिंगतेने निर्वाणाकडे नेणाऱ्या मार्गाला आणि साफ करतो. तर असे बी सांगून भगवंतांनी पुढील 2 गाथा उपचारलेल्या आहेत. तर त्या 2 गाथा कोणत्या उपचारल्या भगवंतांनी, अनेक प्रकारचा उपदेश करून भगवान बुद्ध सांगत होते. तर न सती पुतांक तानंक नंक पितान ना पिंड बांधवा अंतकी ना धीपन्नस नत्ती यांती सुनता नसता. म्हणजे याचा अर्थ पुत्र रक्षण करू शकत नाही. आईवडील किती, माझा मुलगा मला वाचवेल, मला असं करेल, असं आहे ना, पण तो समय आल्यानंतर पुत्र पण आम्हाला वाचवू शकत नाही, पिता पण आणि बंधुजन पण. आणि जेव्हा मृत्यू आणि माणसाला घेरतो तेव्हा कोणी बी नातेवाईक आणि वाचू शकत नाही. तर अशा प्रकारचं दुसरा एक क्वेश्चन सांगतो भगवान बुद्ध, म्हणतात ये चंग मत्थंक वत्संग अथावंग पंडितोनंग शीलंक संयुक्तो निभानं गम्मनं मग्गम शिप्पंक मेवंग विशो धैर्य. म्हणजे याचा अर्थ भगवान बुद्ध सांगतात, अरे हे तथ्य जाणून शिलामध्ये आणि संयमित शैन्याने निर्वाणाकडे जाणाऱ्या मार्गाचे शिंगतेने आणि विशोधन करावे. त्याचं शोधन, शील म्हणजे काय, तर त्याचं शोधन करावे. शिंगतेने तो मार्ग साफ करावा, चांगल्या तऱ्हेने तो मार्ग. आज त्याला मार्ग समजलाच नाही, तो मग काट्यालाही पातणार, आज चोरीच केलं, तो चांगल्या मार्गाने पडणार का बाबा. अरे मला कोणी पाहिजे नाही, मला मग कोणी काही सांगत नाही, तो चिंतित राहायचो. म्हणून तो काट्याकडे पाहत नाही, गोट्याकडे पाहत नाही आणि खड्ड्याकडे पाहत नाही आणि तो पर घेतो असतो.
आणि चिंतानंही तो झोपत बी नाही. कारण त्याला ह्या राहायचो अरे मला कोणी पकडायला तर येणार, कोणी पाहिलं असेल माझी रपोट होणार नाही. तर म्हणून हा धम्म दिसण्याचा अंतिम पटाचारा स्वतःपती मार्ग आणि फलाला प्राप्ती झाली. कारण तिनं राजाची मुलगी होती, 7 मजली तिच्या आईवडिलाचा मजला, 2 भाऊ. पण जेव्हा एक नौकर तिच्यासाठी, नौकरी मुलासाठी राजा होता, तसा कारभार चालायचा. परंतु जेव्हा ते तरुणीला आले, रूपात आले, तेव्हा तिची भावना जागली आणि त्या नौकराशी तिने आपला व्यवहार चालू केला. मग असं कसं करायचं? आईवडिलाला फिकर लागते का माझी मुलगी तरुण झाली, माझा मुलगा तरुण झाला, लग्न केल्या पाहिजे. तर वडील मुलाच्या शोधामध्ये चालू आहे, मुलीचं विवाह करायचा आहे. परंतु त्या मुलीनं काय केलं, ज्या नौकराशी त्याचा सहयोग झाला, मग तिने विचार केला आणि नौकर बिचारा गरीब, अरे मालूम जर झाला तर हा राजा मला मारल्याशिवाय खतम केल्याशिवाय राहणार नाही, तो भेट होता. पण तिने विचार केला, म्हणते आपण भिवू नका, मी आहे, आपण कुठेतरी निघून जाऊ. करतात नसे. तर तिने आपला जे काही माल मसाला होता पूर्ण भरलं आणि रात्रीच्या वेळेस दुसऱ्या दिवशी तिला पाहुणे येणार पावाला, तिचं लग्न ठरवलं. पण दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार त्या प्रेतमध्ये रात्रीला निघून दूर गावाला निघले. आणि त्यानंतर जेव्हा ते दूर गावाला गेले तर जेथपर्यंत एक किरायाचं घर केलं, तिथं राहू लागले. आणि जेथपर्यंत तिच्यापाशी जी सामुग्री होती, पैसा धन, तर तेथपर्यंत ते त्यांनी आपली खुशी माणूसांनी राहू लागले. परंतु एक दिवस झालं, धन पुरणारी वस्तू आहे का? इकडे पाऊस येतो, नदीला पूर आला का उतरून जातो, समोर जातो. आपलं शरीर म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, बुडबुडीचं पाणी आहे. आपल्या शरीर म्हणजे काही एक मातीचं मड काय कधी फुटू शकते. तर अशा प्रकारचं त्या पटतारीच्या या कहाणीवरून भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे. अरे हे जे आपण केलेले कर्म, राजाची मुलगी, राजा वडील कोणाही पाहिजे, माझ्या मुलगा चांगलाच मुलगा पाहिजे, पण तिला एक लागलं, ते तृष्णा आहे. हिला कामतृष्णा म्हणतात. या कामतृष्णेमध्ये जो काही ओढत असतो तर तो त्याच्यातून निघत नसतो. एकदा त्याला लागला ते तर तो पैशाकडे पाहत नाही, परिवाराकडे पाहत नाही, आपल्या जीवाची पर्वा करत, तो मराला तयार पण सोडायला तयार. हे होय कामतृष्णा. भगवान बुद्धांनी जाणलेली आहे. तृष्णे आत्ता मी तुला ओळखलं, ज्या खुशीमध्ये नेत आहे त्याच खुशी मला दुःख होत आहे. म्हणजे मनुष्याला माहीत असतो की ह्या कार्याने तिला दुःख मिळणार, तरी पण तो कार्य करतो. कारण खुशी तीच आहे ना. सर्वापेक्षा उत्तम खुशी कामतृष्णा आहे. मग भवतृष्णा, मला भव पाहिजे. कामतृष्णा म्हणजे खुशी करण्यात म्हणजे तर आनंदी. ह्या कामतृष्णेतून वाचण्यासाठी आपल्याला शीलाचे पालन करणं. शीलाचं पालन. तर जो शीलवान असतो तो म्हणते अरे नाही, आज ना उद्या माझ्या भागात येणार आहे, ते माझं स्वतःचं सार्थच होणार आहे, मला कोण काय म्हणणार आहे आणि माझी हानी पण होणार नाही. हो, शीलवान म्हणतो. आणि जो शीलाच्या आधारावर चालतो ना, तर तो म्हणतो अरे नाही, जे माझ्या भागात हेच माझ्या आहे, आणि त्याच्यात तो खुश राहतो. लागलं तो सर्वेला आहे, लागू प्रत्येकाला आहे. आणि त्या कामतृष्णेमध्ये, त्या खुशीमध्ये तेथेच उत्पत्ती होतोय. जन्म कुठे आहे? त्यांच्यातून, म्हणजे दोघांचा मिलन होतो ना. एखाद्याला काहीच होत नाही. अर्धा अर्धा भाग दोघांचे राहतो, पत्नीचा अर्धा भाग, पतीचा अर्धा भाग. तेव्हा ते उत्पत्ती होतो, जन्माला येतो. आणि जन्म झाल्यानंतर त्याला काळजी लागतो, अरे यांचं भविष्य मला बनवायचं आहे, मोठा साहेब बनवायचा आहे, चांगला मुलगा बनवायचा आहे ना. मग तो त्याच्या भविष्यात रात्र दिवस कष्ट करतो, परिश्रम करतो, जे नाही ते आपत्ती करतो. ते हे दुःखाचे कारण. ज्या कामतृष्णेमध्ये, ज्या खुशीमध्ये आम्ही बळत त्यातच दुःख आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी सिद्धार्थाने चिंतनमय पाहिला, अरे मारसेने मी तुला ओळखलेलं आहे, तर तू माझं काही करू शकत नाही. आड तुटलेला, फाटे पडलेले आहेत, कौलं फुटलेल्या आहेत. मी समजलो तुला की ज्या खुशीमध्ये तू मला वळत आहे तेथंच हे दुःख आहे. जिथं धन संपत्ती आहे, जेवढे सर्व काही आहे, तेथंच दुःख आहे. दुःखाच्या मागं कारण आहे, कारणाच्या मागे झगडी आहेत, आणि त्यातून आमचं निर्वाण आहे. तर अशा प्रकारचे भगवान बुद्ध हा धम्मोपदेशाच्या अंतिम आणि पटाचारा स्वतःपती मार्ग आणि फलाला प्राप्ती झाली. आणि दुसऱ्या बी बरेचसे श्रावक तिच्यासोबत होते, लोक होते ऐकणारे धम्माचा उपदेश, तर सुद्धा हे बी आणि देशना आणि प्रतक ठरली त्यांना. म्हणजे स्पष्टीकरण काय म्हणतात, अंतकेना धीनं पन्नस नत्ती यांती सुनं तानता. म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य मृत्यूच्या तावडीत सापडतो आणि तेव्हा कोणी बी त्यांच्या जवळचे बी नातेवाईकसुद्धा मृत्यूपासून त्यांचे रक्षण करू शकत नाही. काय करणार बिचारे?
हो पाहतात थोडेसे लढतात भरतात पाणी पाचतात हे करतात ते करतात ना, हो पण त्याची रक्षा करू शकत नाही. वाचवू शकत हां, नाही त्यांना. ते हे भगवंतानी पुढे आणि सलंगसूत्र हे खालीप्रमाणे उपदेश केलेला आहे. म्हणजे मर्त्याच्या इहलोकीचे बी जीवन, मर्त्याच्या इहलोकीचे जीवन म्हणजे बेभरोसा, त्याचा भरोसा काहीच नाही, हा मरणार आहे. आणि अज्ञानता आहे, त्याचा भरोसा आहे पण तो अज्ञानता आहे, कधी मरू शकतो, त्याला सणाचा काही भरोसा नाही आणि कोणी सांगून बी जाणार नाही. तरी ते आणि कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहेत. कष्ट करू करू पूर्ण दुःखाने मिश्रित होत असतो. कारण की असे बी काही बी उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. असं आहे का शास्त्र? म्हणतो भगवान शास्त्र सांगणार, अरे हे तर सर्व अनित्य आहे रे, चारारी सत्य आहे, जन्माचं मृत्यू आहे, आमच्या संग येणारी गोष्ट काहीच नाही, म्हणून कुशल कर्म करा. म्हणजे ज्या वस्तूला जीव आहे ते मृत्यू जाणारच आहे. पशु असो पक्षी असो, एखादं झाड वृक्ष बी लावलं कधी तो काही वर्षानंतर झूर्ण होतोच, हो खांद्या तुटतात, हो पेड पडतो. अशा प्रकारचं आपलं पण आहे. कधी आईच्या उदरातून येतो तेव्हा तो जातो, कधी गर्भात जातो, कधी जन्म होतो तेव्हा जातो, केव्हा तरुण होतो, केव्हा खेळता होतो तेव्हा जातो, केव्हा खूप म्हातारा होतो, आदळत होतो तेव्हा पण जातो, आणि खूप म्हातारा होतो तरी पण तो जातो. ज्या प्रकारचा एक आंबा झाडाला पिकतो पण त्याला खाली पडण्याचा भय वाटतो, तसा माणसाला मरण्याचा एक भय वाटतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी, आणि हे म्हातारे होऊन बी तरी पण ते मरणारच आहेत ना बाबा, तरुण पण मरणार आहेत, म्हातारे होऊन मरणार आहेत. कारण की हा या प्राण्याचा स्वभावच आहे, गुण आहे. म्हणून कोणती बी पिकलेल्या फळांना की जसे सकाळी खाली पडण्याचे भय, आणि तसेच जन्मलेल्या मर्याचा बी आणि मरण्याचा बी जीवनाचे बी मूर्तोत आणि प्रयोजन होत असतो. बाबा मी मरणाच नाही. की ज्या प्रकारे एक कुंभार किती मेहनत करतो मटका बनवायला, माती आणतो, गड्ड्यात टाकतो, त्याला फिलू टाकतो, मग त्याला चांगलं चुरतो, आणि चोळल्यानंतर एका चाकावरती त्याला ठेवतो उंडा करून, आणि त्याला गर चाकावर फिरून शानी त्याला एक आकार बनवतो. आकार बनवल्यानंतर मग ते आपण काटतो, तर काट काय राहतो, ओपन राहायचं. पण ते ओपनला तो काय करतो, एक मदतीचा हात, प्रेमाचा हात एक खाली ठेवतो, आणि एक वरतून पाठीनं पिटर त्याला जोडतो. आणि जोडल्यानंतर बी त्याला पुन्हा अजून त्याला भय वाटतो, अरे बाबा हे तर मी जोडलेलं आहे, पकवताना फुटणार तर नाही, आणि पकवल्यानंतर मार्केटमध्ये नेलं आणि गिरायकासोबत फुटन तर नाही, भय आहे की नाही. अशा प्रकारचं जन्म आल्या त्याला मृत्यूला भय आहे, आणि मृत्यू अटेल आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला हा मार्ग घोषण केलं. मी चांगल्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं समजून सांगतो, तेवढं काही मी ज्ञानी नाही आणि तेवढं काही अभ्यासी नाही आहे. तर अशा प्रकारचं थोडक्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं. पण त्याची एक लास्ट क्वेश्चन माझ्या, की आजची जी नवीन जनरेशन आहे त्यांना चित्त एकाग्र करण्यासाठी काही टिप्स सांगा, की ते फोकस करू शकले पाहिजे आपल्या करिअरसाठी. बरं, चांगली गोष्ट आहे. ती भगवान बुद्धांनी आम्हाला सांगितलेला मार्ग आहे की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तो चित्त किंवा मन चंचल असतो, आणि तो चंचल मन सणासणामध्ये उडत असतो. ज्या प्रकारे बंदराचं चंचल मन असतो, या खांतीवर त्या खांतीवर असं उडत असतो, तसं आपलं हा चित्त आहे, याला मन पण म्हणतात, आणि तो सणासणामध्ये उडत असतो. एक वस्तू आमच्या समोर आली, दुसरी वस्तू पुन्हा पाहिजे पण तिच्यानी समाधान होत नाही, तिसरी वस्तू मला पाहिजे. तर या मनाला वळण्याकरता 6 आयतन म्हणजे 6वं आमचा मन आहे. 5 लोकांवर चालना करतो, आणि 5 लोकांना काय करणार करतो, 5 लोक कोणत्या, स्वतःचे 5 लोक, हे बाहेरचं आलं मन आहे. अंतरचं चित्त तो दबून आहे, आणि तोच उत्पन्न होते, पण तो बाहेरच्या लोकांवरती चालना करतो. चित्त कुठे आहे, दिसतो का नाही, तो अंदर असतो, अंतर येत्त बसलेला आहे, चिमुकलं. अच्छा, तेल टाकून पकवतात त्याला येत्ते आहे. हो, त्याला चित्त आणि मन पण म्हणतात. आणि तो मन प्रमुख आहे. करता कोण आहे, मन. आणि तो मनासारखं झालं तर आनंद वाटतो, आणि मनासारखं नाही तर दुःख वाटतो. तर तो मन 5 लोकांवर चालना करतो. 5 लोक कोणते, आपलेच. डोळे आहेत आम्हाला, डोळ्याला म्हणतो पाय. कशाने दिसतो आम्हाला, डोळ्याने. जे वस्तू आम्हाला हवी होईल, आता हे भगवान बुद्धाची प्रतिमा आहे, मला डोळ्याने दिसून राहिलं ना, डोळे नसते तर आम्हाला दिसलं असतं का. हे गोष्ट त्याला हवी वाटते, म्हणजे हे वस्तू मला घेवायची आहे. मग दुसरी चालना देतो पायाला, म्हणतो चाल. पाय आहेत की ना बाबा, दुकानात जाऊन त्या ही वस्तू घेऊन का नाही, आम्ही डोळ्यानं पाहिली निला, पाहिलाय. मग ते पायाला म्हणतो चाल.
आज 2 जण गेले, पती आणि पत्नी घेण्यासाठी, आणि गेल्यानंतर पायानं गेलं. मग वाचायला म्हणतो, बोल बाबा कितीची आहे ही किंमत. कशाला बोलतो आपण? वाचा वाच्याने बोलायला लावतो. मग चौथी गोष्ट, कानाला परसवतो. हा शोध आहे कानाचा आवाज. मी बोलतो आहे बाबा, आवाज कुठे येत आहे आपल्याला? कानाला. हा शोध आहे. आणि मग 5वं शरीर आहे. हे 5वं शरीर आहे. त्या 5 लोकांवर तो चालना करतो. मग ते वस्तू आम्ही पैसे देतो, किंवा पैसे नसले, कमी पडले, नाही पुढच्या याच्यात घेऊन, तर दोघांमध्ये विरोध वाढतो. अरे दिली असते, उद्या ठेवून दिली असते ना, तुम्ही काऊन नाही घेतलं? पती पत्नीमध्ये झगडा उत्पन्न होतो. बरोबर आहे? मनासारखं नाही झालं ना. आणि ते वस्तू घेतली, एखाद्याने घेतली वस्तू, ते पैसे काढले, हाताने घेतले, ह्याने हे ठेवलं, घेऊन नेलं. पण हे वस्तू घेता बरोबर माझी चिंता आहे, अरे मग हे तर मी घेतली, पण ठेवीन कुठं? बरं, ही टी व्ही घेतली, रिमोटच नाही घेतला तर, पण ही टी व्ही घेतलं, लावीन कुठं? समाधानी आहे का? म्हणून आमच्या मनाला समाधानी नाही, मरेपर्यंत तो समाधीत नाही आहे, आणि त्याला समाधान पण मिळत नाही. पण जो या शिलाच्या माध्यमातून चालतो तो समाधीपुष्ट करतो. भगवान महाराजांनी सांगितलं, अरे समाधीपुष्ट कर. मन चंचल आहे ना, समाधीपुष्ट कर, एकांत आग्रामध्ये बस आणि समाधीपुष्ट करून आणि त्या मनाला ओढून प्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये ने, आणि प्रज्ञा क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्याप्रती मैत्री जागतो. मैत्री जागल्यानंतर करुणा जागतो, आणि करुणा जागल्यानंतर निष्कर्म पारमिता. अरे हे तर काय माझ्यासंग येणारी वस्तू नाही आहे, हे निष्कर्म आहे ना, त्याला वितरण कर, दान कर. जे आत्ता मला भोजन मिळालं हेच माझं आहे, उद्याचं कोण पाहत बसते? तर हे जो या माध्यमातून चालतं तर तो मध्यम मार्ग जीवन जगण्याची कला आहे, भगवान बुद्धांनी सांगितले. हे जे तुम्ही आता सांगितले आम्हाला की मनाला कंट्रोल करायचं, डोळे आपले हे जे इंद्रिय आहेत याच्यावर आपण, तर ते भगवान बुद्धांनी चांगलं क्वेश्चन आहे आपला बी. जेव्हा आपला हा मन चंचल करतो, डोळ्यावर करतो, ज्या वस्तू त्या डोळ्याने दिसतात, तर भगवान बुद्ध म्हणतात, अरे एक आपला चित्त एकाग्रस्त करण्याकरता संकल्प करा. पहिले एक आसनामध्ये एकांतवासमध्ये बसले आपण, आसन पालटी मारून बसलेले आहे, डावा हात खाली ठेवा, उजवा हात वरती ठेवा, कंबरपीठ टाईट ठेवा, डोळे बंद करा. की जेपर्यंत तुम्हाला हे कारण समजणार नाही, दुःखाचे कारण काय, तर याचंच निवारण होत नाही, आणि त्याचं कारण म्हणजे समजत नाही, तिथपर्यंत काहीच असं संकल्प करायचं की मी आसन उचलणार आहे, हात कंबर झुकवणार, डोळे पण खोलणार नाही. तर जेव्हा मी समाधीपुष्ट करतो तेव्हा चिंतामय प्रज्ञा जागतो. या चिंतामय प्रज्ञेच्या माध्यमात ज्या माणसानं अंतर्मनाचा अभ्यास करून ओळखला, स्वयंदीप भव, नाही का, तर हा स्वयंचा अनुभव करण्याकरता भगवंताने समाधीपुष्ट केले, त्याला दुःखाचं कारण शोधलं, ते आपला दुःखातून मुक्ती होण्याचा मार्गातून निभान प्राप्ती करतो, आणि स्वतःच्या निर्वाणाचा प्राप्ती करण्याकरता हे मार्ग भगवान शोधून काढलेला आहे. तर या चिंतन मनाला एकाग्रत करण्याकरता हेच एक ध्यान साधना, विपश्यना हे भगवान बुद्धानं शिकवलेले मार्ग आहे. आणि तेच ध्यान साधना गोविंद गुरुजींनी आपल्या भारतातली विद्या ब्रह्मदेशातून आणि आणल्या, आणि भारतात हे जन्म झालेली विद्या आहे. बाबासाहेबांनी भारतातूनच हे निवडले आहे. बाबासाहेबांनी आम्हाला जेव्हा ते मॅट्रिकला त्यांचे खेरसकर गुरुजीने एक छोटीशी जीवनचरित्र दिली होती भगवान बुद्धाची, आणि त्याच्यावर एवढं मोठं एक त्यांनी वृक्ष तयार केलं आणि आम्हाला बुद्धमय बनवून दिलं. म्हणजे आपले बाबासाहेब होते, त्यांचे जे गुरु होते केरसकर गुरुजी, त्यांना एक लहानशी ग्रंथ दिली, जीवनचरित्र, मूर्ती नाही दिली, पुस्तक दिली, जीवनचरित्राची, गौतम बुद्धाची, गौतम बुद्धाची. आणि त्याच त्यांनी पूर्ण त्याचं निरीक्षण काढलं, त्याच्यावर चिंतन मनन केलं बाबासाहेबांनी, म्हणून ते बोधिसत्व म्हणतात त्याला, बोधी. बाबासाहेबाला काय म्हणतात, बोधीचा विकास केलं म्हणून, आणि त्या बोधीच्या विकासामधून आम्हाला त्या नरकातून, घाण अवस्थेतून आम्हाला बाहेर काढलं आणि बुद्धमयीची एक दीक्षा दिली. तर खूप अभ्यास, सर्व ग्रंथाचा. बाबासाहेब काय लहान होते का? नाही, ईश्वराचं कल्याण केलं बाबासाहेबांनी, आणि आज आम्ही त्या बाबासाहेबाला आम्ही विसरून पडलेला आहोत, म्हणून आज ते परिस्थिती आमच्यावर आलेली आहे. तर अशा प्रकारचा बाबासाहेबाचा हा इतिहास आपण जीवनचरित्र, बाबासाहेबांनी आम्हाला काय केलं, कोण्या ठिकाणी कोणतं भाषण केलं, काय केलं बाबासाहेब. आणि आम्ही हे भगवान बुद्धाच्या हास करण्याकरता मोगल्याच्या काळामध्ये हा प्रचार नाही झाला पाहिजे म्हणून कत्तल करून टाकलं भिक्खू लोकाला. आणि जे काही थोडंसं फार वाचलं, नालंदाला जे तेवढी मोठी शाळा, म्हणजे जेवढी शिकणारी विद्या, तेथे त्यांना जाळून टाकलं, ग्रंथ जाळलं. पण कोणातरी भिक्षूच्या हातामध्ये ते एक काही ग्रंथ मिळाले आपापल्या जीवन वाचवण्यासाठी. कोणी जंगलापाडात गेले आणि कुठे ते एक ग्रंथ घेऊन बर्मदेशला गेले, ते बर्मदेशापासून थायलंडला गेले, कमोडोला गेले, आणि तिकडं हा जमत टिकून आहे.
आणि त्याच ठिकाणी गोविंदका गुरुजी जवंशांनी त्यांनी अभ्यास केला. गुरु परंपरा त्यांनी या मार्गाला आपल्याला लावलेला आहे आणि हा सूर्याशी धम्म चालत आहे. आणि तोच धम्म बाबासाहेबांनी आम्हाला 1956 आम्हाला बुद्धाचं धम्म प्रत्येक धम्मामध्ये अभ्यास केला आणि प्रत्येक त्याच्या पाठीमागे लागले होते. आमच्या धम्म शिकारा तुम्हाला असं करून देऊन, त्या धम्म शिकारा आम्ही असं करून देऊ, तुम्हाला असं मोठ्या भया करून देऊ. पण नाही, बाबासाहेबांनी म्हटलं अरे तुमच्या धर्मामध्ये गेलं तर माझ्या या परिवाराचा काय होणार, हानी होणार. कारण की नरक येऊन होती आणि सर्वपेक्षा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णामध्ये तुम्ही भाडून राहिले आणि 4 वर्णापेक्षा हे तर हे त्याच्यावरच तुम्ही दबाव करतायत. तर म्हणून बाबासाहेबांनी हे सगळ्याला नाकारलं आणि आम्हाला बुद्धमय 1956 केलं. म्हणून आज आम्ही बुद्ध म्हणून आहोत. तरी पण आम्ही बुद्ध म्हणून या पद्धतीमध्ये आम्ही सलापच्या घरामध्ये, गाडी घोड्यामध्ये, बंगल्यामध्ये, नाही तर आम्हाला खाण्याचा अनाज मिळत नव्हता आणि आम्हाला कोणी विचारत नव्हतं. फेकलं न कुत्र्याने देऊनशाने आणि रात्र दिवस आम्हाला मारू कष्ट करायचं होतं. तर अशा प्रकारचं आपण चांगलं क्वेश्चन विचारलं आणि या क्वेश्चनच्या माध्यमातून जे काही माझ्या बुद्धीचा विकास करून त्याने अडाण्या मताने या धम्माला मी तुमच्यापर्यंत या पोहोचवलेला आहे. तर या धम्माचं जे काही आपल्याला समजून घ्यायचं आहे थोडक्यामध्ये किती बी गाथा वाटला, किती बी मार्ग केलं, पण आम्हाला त्याचा अनुकूल समजलं नाही तर आपण एकदम भार आहोत, धम्माच्या भार आहोत. म्हणून धम्म अथांग आहे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं या धम्माला आपण स्वीकार करा आणि स्वीकार करून त्याने आपल्या जीवनामधून दुःखाचा मुक्तीचा मार्ग शोधा आणि मध्यम मार्ग जगण्याची एक कला निर्माण करा. आणि खरंच की शील भगवान बुद्धांनी काय सांगितलं, शील आमच्या जीवनामध्ये कुशल कर्म करण्याकरता, सर्व मदत करण्याकरता. त्याच्यानंतर अष्टशील सांगितले. अष्टशील म्हणजे सर्वांच्या प्रती दान पाणीचा पुष्ट करण्याकरता, सर्वांच्या मदत करण्याकरता आणि आपलं जीवन सुखमय नेण्याकरता. तर हा परिवार आपला सुख होऊ शकते. तर असं आपण क्वेश्चन केलं. धन्यवाद. आणि आपलं मंगल हो आणि खूप आपलं हे बुद्धीचा विकास हो आणि लोकांपर्यंत हाच आपला धम्म आणि खूप अथांग फैलो की ज्या प्रकारे एक छोटासा रोपटं अरे मोठं जात रोप संशयाने आणि त्याचं बीज खूप फैलो ती जंतू सब रोग विनाश तो माते भवंतंत्रायो सुखी दिगायदायको अभिवादनशीलंचं निच्च वड्डां पच्चयिनो चत्तारो धम्म वडंती एक वर्णो सुखान बलंती. साधू साधू साधू.